नवीन विद्यार्थ्यांचं ज्यांचं LLB झालेलं आहे, फ्रेश आहेत, अनुभव नाही, काहीच नाही, कोणतं सर्टिफिकेट नाही अनुभवाचं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे, जी की तुम्हाला पुढचे 4 ते 5 मिनिटांमध्ये मी सांगतोच. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की काल मी एक व्हिडिओ घेतला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जो कालचा कोर्टाचा निर्णय 21 ऑगस्टचा होता, तो सांगितलेला होता की 3 वर्षाची अट काढलेली आहे, 1 वर्षाची अट आहे, ह्या कालावधीपासून त्या कालावधीपर्यंत कोणतीच अट नाही. पण त्याच्यावर सोल्युशन पेक्षा पोरांना प्रश्न जास्त पडले. म्हणून आजचा सेशन नीटनेटका बघा. जे जे आपण पाहतो क्वालिफाय झालेले आहेत ऑलरेडी JMFCच्या फॉर्मसाठी, त्यांच्यासाठी तर आहेच, परंतु जे नवीन आहेत, फ्रेश आहेत, कोणताही अनुभव सर्टिफिकेट नाही आणि असे LLBचे 1 वर्ष 2 वर्ष अनुभव असणारे पण, ह्या सगळ्यांनीच हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा. मी तुम्हाला सगळं काय सांगेन. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की काल जो दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि JMFCच्या पदवीधरांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलेला होता. हा मोठा निर्णय नेमका काय होता तो थोडक्यात अगोदर समजून घ्या. तो निर्णय असा होता बघा, थोडक्यात मी तुम्हाला तो निर्णय सांगतो, ते लक्षात घ्या की पूर्वीची अट काय आहे, सध्याची अट काय आहे आणि भविष्यातला नियम काय आहे, व्यवस्थितरित्या एका सगळे मुद्दे एका झटक्यात क्लिअर करतो बघा. जो पूर्वी काय होतं की JMFCच्या एक्झामसाठी 3 वर्षाची प्रॅक्टिस कंपल्सरी करण्यात आलेली होती की JMFC प्लस तुमचं रितसर रजिस्ट्रेशन होऊन 3 वर्ष तुमची प्रॅक्टिस पाहिजे, तेच विद्यार्थी पात्र असतील. आणि अशामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाची 286 पदांसाठी एक ॲड आली, मोठीच्या मोठी ज्या ठिकाणी ॲड आली. ॲड आल्यानंतर ही केस कोर्टात चालू होती आणि त्याला स्टे बसला की यामध्ये जे अनुभवाची अट आहे ते अवास्तव आहे, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत होतं. काही केस कोर्टामध्ये गेली. कोर्टानं आता एक निर्णय दिला 21 ऑगस्टला की निर्णय असा दिलेला आहे की साधारणतः त्यांनी एक कालावधी दिलाय बघा. तो कालावधी अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी. तो म्हणजे 20 मे 2025. लक्षात ठेवा तारीख, 20 मे 2025 ते 31 मार्च 2027, म्हणजे 2027 पुढं. ह्या कालावधीच्या मध्ये जेवढ्याही ॲड आलेल्या आहेत, म्हणजे आताची आपली चालूची ॲड ह्यामध्ये येते, जे सध्या आपली चालूची JMFCची जी ॲड आलेली आहे ती ह्याच कालावधीमध्ये आलेली आहे आणि ह्या कालावधीमध्ये आलेल्या ॲडसाठी 3 वर्षाची अट आता लागू नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळं जे फ्रेशर आहेत ते सगळेच्या सगळे फ्रेशर सध्याच्या ह्या ॲडसाठी 100% पात्र आहेत. आता हे फॉर्म कधी भरणार आहेत, तर 2 दिवसामध्ये MPSC तशा प्रकारचं स्वतःच एक नोटिफिकेशन काढणार आहे आणि ते नोटिफिकेशन काढल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरण्याची लिंक ओपन होणार आहे, तिथं तुम्ही फॉर्म भरायचा आहे. बर, हे तुम्हाला कळण्यासाठी काय करावं लागेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ती तुम्ही जॉईन करावं लागेल, जेणेकरून ह्या सगळ्या अपडेट तुम्हाला कळणार आहेत. अजून काय करावं लागेल, तर ज्या ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब करून ठेवावं लागेल चॅनल, का तर हे सगळं पहिल्यांदाच झटक्यात तुम्हाला आपल्याच माध्यमातून कळणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे फ्रेशर LLBचे विद्यार्थी तर पात्र आहेत. आता या विद्यार्थ्यांना येणारी पूर्व परीक्षा द्यायला तसं पाहिलं तर आजपासून 3-3.5 महिन्याचा वेळ मिळेल. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आता ही पूर्व परीक्षा अर्जंटमध्ये पास व्हायचंय त्यांना 13 कायद्यात नेमकं काय वाचावं, काय सोडावं, काय धरावं हे कळणं पॉसिबल नाही. म्हणून महाराष्ट्रातील अत्यंत अनुभवी अशा शिक्षकाच्या माध्यमातून आपण ही पूर्व परीक्षेची बॅच सुरू केलेली आहे. अतिशय जबरदस्त बॅच आहे. त्या पूर्व परीक्षेच्या बॅचची फी 3999 आहे. परंतु सध्या जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला या बॅच वरती 20% एवढा ऑफ मिळणार आहे. कशामुळं? रक्षाबंधनमुळं. कशामुळं? रक्षाबंधनमुळं. ह्या बॅच मध्ये जवळजवळ तुम्हाला सगळ्या विषयाची तर लेक्चर्स आहेत, त्याला अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, त्याच्याबरोबर सर्व PDF नोट्स ज्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्या लेक्चर पण मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मिळणार आहे ती, हे सगळं तुम्हाला तिथं मिळणार आहे. आणि तो कोर्स जॉईन करण्यासाठी हे GS बाय उत्तम गोरे ॲप डाउनलोड करा किंवा
हा 70 38 155 255 वरती कॉल करा. तुम्हाला सांगतो पूर्वला ह्याच्या बाहेर काहीच जाणार नाही. ही दक्षता आपली अकॅडमी 100% नेहमी घेत असते. आता बघा, ती 1 वर्षाची अट जी आहे ती नेमकी प्रक्रिया काय ते तुम्हाला सांगतो. तर सध्याच्या ऍड साठी कोणतीच अट नाही, कोणतीच अट नाही, कोणताच अनुभवाची गरज नाही. परंतु ज्या परीक्षा 1 एप्रिल 2027 पासून पुढं 2027 पासून पुढे येणार आहेत त्या प्रत्येक परीक्षेसाठी 1 वर्षाची कायदेशीर प्रॅक्टिस अत्यंत आवश्यक असणार आहे. म्हणून फ्रेश LLB वाल्यांसाठी ही शेवटचीच ऍड आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. का तर त्यानंतरच्या ऍड साठी तुम्हाला किमान 1 वर्षाची पात्रता लागेल. बाकीच्यांचं जे अगोदर फॉर्म सबमिट झालेले आहेत त्यांचं सबमिटच आहे, त्यांना काय अडचण नाही. जे न्यायालयीन सर्व्हिस मध्ये होतं त्यांच्यासाठी कोणताही चेंज नाही, त्यांचं आहे तीच प्रोसेस आहे. बरोबर आहे. हे फक्त फ्रेश लोकांमध्ये झालेला चेंज आहे. ही गोष्ट चांगली लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.